स्वागत आहे तुमचं. सामन्याकडे बोलूया आणि पुन्हा एकदा प्रवीण टेंबे यांच्याकडे आपण बोलणार आहोत. प्रवीण आणि रोशन यांच्याकडे आपण बोलूया. थँक्यू महागुरु. तर मॅच नंबर तुम्ही पाहताय 5 क्वार्टर फायनल, शेवटची क्वार्टर फायनल इथे खेळताना आपण पाहतो दोन्ही संघांना. कारण या संघामध्ये शेवटची क्वार्टर फायनल म्हटली आणि ते धावा काउंट होतील या एकच मॅचमध्ये बाईकसाठी. आणि त्यानंतर बाईकचे दोन मानकरी तुम्ही पाहाल. शेवटची क्वार्टर फायनल RMSK YCC मुरबी इथे टॉस पराभूत झाले. बॉलिंग आली त्यांना पहिल्यांदा आणि टॉस जिंकलाय गावदेवी घोट संघाने. एका बाजूला नितेश दादा पाटील यांचा संघ पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला भाऊ ठाकूर यांचा संघ म्हणूया, कारण दोघांनी मॅन ऑफ द सिरीजची बाईक दिली आहे. भाऊ ठाकूर मुरबी आणि नितेश दादा पाटील घोट यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजची बाईक आणि बोल्लाशेठ पाटील यांचे ते निकटवर्ती आहे. त्या दोघांकडून त्या दोघांसाठी इथे शुभेच्छा येत असताना नक्कीच त्यानंतर सन्माननीय आपण रुपेजी ठोंबरे, बिंदासबाई, पनवेल तालुका प्रमुख शिवसेना यांच्या माध्यमातून सुद्धा आपण एक मोटरसायकल पाहतो. त्यांचे मनपूर्वक आभार. मोठी लढत मुरबी विरुद्ध घोट. गोलंदाज तयार संकेत पाटील. फिरकी का जादूगर पहिल्या चेंडूवरती जादू दाखवतय. प्रसाद पाटीलला बाद केलं. कॅच आउट. पप्पू मैदानातून बाहेर जात असताना प्रवीण करावकरने पकडलेला झेल. पप्पूचा संपलाय खेळ. फलंदाज बाद शून्यावरती. पप्पू पास नाही हो पाए. पप्पू फेल झालाय. पहिल्या बॉल वरती धक्का लागलाय गावदेवी घोट संघाला. नितेश दादा पाटील यांच्या माध्यमातून आमदार चषक आपण पाहिलं. घोट गावामध्ये दर्जेदार आयोजन होतं आणि त्या स्पर्धेचे हे आयोजक इथे बॅटिंग करत असताना प्रवीण जीवन ठाकूर आणि मिथुन पाटील. जीवन ठाकूर या शेतकरी कामगार पक्षाचे युवा कार्यकर्ते आहेत. अरुण पाटील आपण या व्यासपीठावर. मंगेश आपलेही बोलना शेठ पाटील यांच्या वतीने स्वागत आहे. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जातं. गोल्डन डकची शिका ठरला काढो. प्रसाद पाटील हा फलंदाज बाद झालाय शून्यावरती. भोपळाईनं फोडता तंबूच्या दिशेनं हा काढू परतलाय. नितेश दादा पाटील म्हटलं तर बोल्लाशेठ पाटील यांच्या निकटवर्ती आहे. आज ते रतनबुवा स्पर्धा काटेच्या मैदानावरती होते आणि आपला मित्र चॅम्पियन झाला याचा आनंद झाला असेल नितेश दादांना. आणि बोल्लाशेठ पाटील भरपूर खुश आहेत. दुग्ध शर्करा योग बोल्लाशेठ पाटील साहेबांसाठी, कारण आज फायनलची स्पर्धा आणि आज त्यांना रतनबुवा पाटील चषक उचलण्याचा मान मिळाला. कानपोली 11 चॅम्पियन ठरला. नक्कीच पूर्णपणे दुग्ध शर्करा ठरली गेली असा हा आपण आजच्या रात्रीमध्ये माहोल पाहिला. दिवसा क्रिकेटमध्ये चांगला सफर राहिलाय या A1 दर्जाच्या सर्व संघ मालकांच्या माध्यमातून. बॉल क्रमांक 2 पाहिला. संकेत पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल विकेटचं पतन, त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती. रुपेशजी निगुकर घोट यांचं शुभागमन झालंय. त्यांचं स्वागत आमदार चषकाचे आयोजक आहेत. यावर रुपेश दादा. शून्यावरती 1 आणि जबरदस्त गोलंदाजी करतो संकेत. फिरकी का जादूगर. आज देखील प्रवीण 11 खारघर संघामध्ये होता. चॅम्पियन ठरला तो संघ. नगरसेवक प्रवीणदादा पाटील खारघर आणि खुल्या गटाचा चॅम्पियन संघामध्ये गोलंदाजी केली ती अर्थात संकेत पाटीलने. अभिमानास्पद. कोलकाता गाजवलं. गोवामध्ये जाऊन देखील धमाका केला. अनेक स्पर्धा गाजलत संकेत पाटीलच्या गोलंदाजीने. नक्कीच खुल्या गटामध्ये दमदार खेळ राहिला संकेत पाटील. हे पाहता आजही ग्रामीणच्या माध्यमातून त्याची दहशत पाहायला मिळते. एक युवा शक्तीचा हा धाकळ काढ. पहिल्या 3 चेंडूमध्ये उत्तम गोलंदाजीचा नजराणा त्याने पेशकश केला आणि हे पाहता पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 धावा धावपडाला होती. 1 गडी बाद टीम घोट. 2 धावा आणि 1 विकेट. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शिवा गोंधली विरोधात संकेत पाटीलची मॅच पाहताय तुम्ही. निलेश पंच केला बॅकफुटला जाऊन. ओमकार पाटील चेंडू मागे धावतोय. स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड बॉल गेला होता. तद्वर घेतली. फक्त एक रिक्स होती. ॲक्युरेट थ्रो नाहीये. जर स्टंप वरती लागलं असतं तर इथे निलेशला परतावं लागलं असतं. नक्कीच चांगली फिल्डिंग ही मात्र कामा येऊ शकते, कारण पहिलं प्रवार्ध धावा रोखायच्या आणि या दृष्टिकोनातून पहिलं पिवनचं षटक हे हाताळलं जातं. संकेत पाटील या गोलंदाजाच्या मार्फत पूर्णपणे इकॉनॉमिकल स्पेल हा साकार केलाय. ओमकार ज्या पद्धतीने सजेशन देतोय त्या पद्धतीने गोलंदाजी आखली जाते. घोट संघाविरोधात मुरबी संघाच्या माध्यमातून संकेत पाटील. चर्चा तेव्हाच होते जेव्हा इतरांपेक्षा काही तुम्ही वेगळं करता आणि रोशन सालुंकीला ते काहीतरी करावं लागेल. नेहमी जेव्हा घोट संघ संकटात सापडतो तेव्हा रोशन सालुंकेची बॅटिंग चांगली होते. आता रोशन सालुंकेला चांगली बॅटिंग करावी लागेल. 3 वरती 1 घोट संघ. नक्कीच वेगळे पण हे साध्य करणं गरजेचं आहे आणि फलंदाजीच्या माध्यमातून रोशनही प्रस्तावित करावी लागेल. रोशन सालुंकेला राईट ओव्हर द विकेटने चेंडू सफर केला. जोराची अपील राहिली परंतु इथे डॉट बॉलची अजून एक समाप्ती. संकेत पाटील 2016-17 सुरुवात केली गोलंदाजीची आणि फक्त 4 वर्षामध्ये त्याने टेनिस क्रिकेट विश्व गाजवलं.
YCCचं प्रतिनिधित्व करतो. मोरबी गावाचं नाव गाजवलं कोलकातामध्ये, पश्चिम बंगाल. त्याच्या नावावरती बेस्ट बॉलरची ट्रॉफी मिळाली. तो फिरकी का जादूगर अर्थात संकेत पाटील आता व्यावसायिक गोलंदाज झालाय. ग्रामीणच्या पुढे गेलाय तो. बॉल तयार आणि व्यावसायिक गोलंदाजाला सन्मान दिलाच पाहिजे. रोशनने तेच केलं. या बॉलवरती सन्मान. 6 बॉलचा खेळ संपलाय. 3 वरती 1. रोशनची बॅटिंग तुम्ही इथे पाहिली. रोशन 0-2 चेंडूवरती. पूर्णपणे इकॉनॉमिकल आपण स्पेल पाहतो. संकेत पाटीलच्या माध्यमातून पहिलं पिवनचं षटक हे हाताळलं गेलं आणि पहिल्या षटकामध्ये प्रवीण 1 गडी बाद एकूण 3 धावा पडवला होती. पाहतो पहा पूर्णपणे आपण आयोजकांचा ताफा राहिलाय पूर्णपणे या सुवर्ण मंचावरती. सर्वांची प्रचंड मेहनत राहिली प्रवीण. आज बोलना शेठ पाटील यांचं नाव सगळीकडे होतं. प्रत्येक टीव्ही स्क्रीनवरती बोलना शेठ पाटील दिसत होते. रतनबुवा स्पर्धेमध्ये देखील बोलना शेठ पाटील यांचा चेहरा, वलपमध्ये देखील. आणि आज त्यांचा दिवस आहे असं म्हणू शकतो आपण. रात्र देखील त्यांचीच आहे. नक्कीच स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये जेव्हा आपण सन्मान पाहिला तेव्हा मात्र अनेकांनी स्क्रीनशॉट काढले निश्चितच बोलना शेठ यांचे. अगदी बरोबर. आणि त्यांना पाठवलं देखील व्हॉट्सअपवरती. त्यांचा जेव्हा सत्कार झाला, काय मॅच रंगली. कानपुलीचा करण पाटील म्हणजे करण अंबाला होता. आणि करण अंबाला जसा गोलंदाजी करतो राजस्थानचा, त्याच प्रकारे त्याने चेंडू फेकला होता. डॉट बॉल आणि बरदुल संघाला पराभूत केलं. नक्कीच 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता असताना तो डॉट बॉल आणि पूर्णपणे अजिंक्यपद जिंकलं गेलं. कल्याण, बदलापूर आणि त्यानंतर रायगडमधून या संघानं बाजी मारली. उपविजेता ठरलाय टीम बोरदोल. विघ्नेश पाटील अभ्यास करतो रनअपचा. इथे पंच डेड बॉल घोषित करतायत. अभ्यास गोलंदाज जेव्हा असतात तेव्हा काहीतरी वेगळं करतात ते, आणि ते केले विघ्नेश पाटीलने. मोरबी मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ, पहिला क्रमांक पटकावला. विकी पाटीलला बाईक मिळाली आणि हा संघ सहजासहजी घोट संघाला जिंकून देणार नाहीये. घोट संघाला भरपूर मेहनत करावी लागेल. मोरबी विरुद्ध घोट, मोठी लढत. क्वार्टर फायनल, शेवटची क्वार्टर फायनल. 3 वरती 1. विघ्नेश पाटील तयार. निलेश मात्रच्या समोर. प्रचंड वेगवान चेंडू, फास्ट अँड फ्युरियस, भन्नाट वेग याच्याकडे आहे विघ्नेश पाटील. नक्कीच महावेगानं आपण गोलंदाजी पाहिली. विघ्नेश पाटील पहिलाच बॉल डॉट पाहतो. पहिलं षटक ज्या पद्धतीने राहिले संकेत पाटील जण ते पाहता इथेही त्याच दर्जाचा चेंडू सफर केलाय विघ्नेश पाटील. हे संकेत चांगले असेल टीम मोरबी संघासाठी. अगदी बरोबर. फास्ट अँड फ्युरियस गोलंदाज विघ्नेशला वापरला. नेहमी त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. मोरबी संघाला अनेक सामने जिंकून देणारा हा बेस्ट गोलंदाज आहे. निलेश मात्रच्या समोर. घोट संघ इथे डॉट चेंडूचा मारा होतोय. 0 धाव. महत्वाची क्वार्टर फायनल आणि जिथे शेवटच्या धावा काउंट होतील मॅन ऑफ द सिरीजच्या बाईकसाठी. डॉट बॉलचं आपण हे सत्र पाहतो आणि निश्चितच हा मारा पूर्णपणे टीम मोरबी संघासाठी तारक असेल, परंतु पोषक फलंदाजी ही सिद्ध करावी लागेल टीम गावदेवी घोट या संघाला. 1 गडी बाद ही आपण स्थिती पाहतो. प्रसाद पाटील सारखा तगडा काढो तंबूच्या दिशेने परतल्यानंतर चांगली फटकेबाजी सिद्ध करावी लागेल. नेक्स्ट बॉल अटॅकिंग मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता निलेश मात्रेचा, परंतु 1 धाव प्राप्त केली जाते. सांघिक कोठ्याची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 गडी बाद 4. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 10 बॉल मध्ये धावा भरपूर कमी आहेत. मी तर म्हणेल की आता फक्त 3 धावा बनलेत 8 चेंडू मध्ये. 9 चेंडू मध्ये 4 धावा बनलेत. 24 बॉलचा खेळ आहे आणि ते घोट संघ थोडा बॅकफुटला गेलाय. परंतु रोशन सालुंके रायगडचा युवा संघनायक, अनेक त्याने सामने असे जिंकलेत. इनसाइड आउट देखील चांगला खेळतो तो. हेलिकॉप्टर देखील मारू शकतो. नक्कीच ते फटके त्याला सफर करावे लागतील. अटॅकिंग मोड मध्ये फटके दाखवावे लागतील रोशन सालुंकेला. नेक्स्ट बॉल परंतु रिदम चुकलाय आणि पुन्हा एकदा आपल्या प्रवासासाठी काढू सज्ज असेल तो विघ्नेश पाटील. एक पाहिला आपण विघ्नेश नावाचा काढू. विघ्नेश देशकर टीम चिंतन संघाच्या माध्यमातून त्याचाही खेळ चांगला राहिला, परंतु आज टीम मोरबी संघाचा विघ्नेश पाहतो त्याने पहिल्या 3 चेंडूमध्ये आपली दहशत प्रस्थापित केली आहे. ओमकार पाटील, विकी पाटील, बट्टी ठाकूर सारखे फलंदाज घोटच्या विरोधात आहे. त्यामुळे रोशन सालुंकेला धावांचा पाऊस पाडावाच लागेल. नितांत 40 धावांची तरी गरज असेल येणाऱ्या चेंडूमध्ये. बॉल तयार. 4 वरती 1. विघ्नेश पाटील. 3 बॉलचा खेळ बाकी. इनसाइड आउट. फेवरेट शॉट ट्रेड बाग मध्ये खेळलाय. वी शेप मध्ये लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरचा रन.
अर्थाने विचार केला तर इंग्लंडमध्ये देखील जाऊन टेनिस क्रिकेट केलेत, आखाती देशामध्ये क्रिकेट केलेत आणि हे खेळाडू म्हटलं तर संकेत आणि ओमकार पाहिलं तर आपण आखाती देशात देखील जाऊन आलेत. यावर्षी देखील जातील 10 PL सुरतमध्ये, तिकडे देखील रवाना होतील. या खेळाडूंना शुभेच्छा देऊया. आणि रोशन सालुंके चांगला फलंदाज. गावदेवी गोट संघ मागील वर्षी भन्नाट फॉर्ममध्ये कौसागाव चॅम्पियन ट्रॉफी देखील त्याने जिंकली होती. शिवा गोंदलीच्या नेतृत्वामध्ये. रोशन तयार, 8 वरती 1. विघ्नेश पाटीलची लेंथ बघा, थोडी मागे लेंथ ठेवली आणि ऑफ कटर बॉल केला. टप्पा पडल्यानंतर गिरकलत बाहेर गेला चेंडू. डॉट बॉल, ऑफ कटर चेंडू. बघा आपण कशा रीतीने फिंगर रोल करून चेंडू टर्न केला जातो विघ्नेश पाटील कडून. दोन्ही बाजूने चेंडू फिरवण्याची ताकद त्याच्याकडे. परिपक्व गोलंदाजी, परिपक्व बॉलिंग परफॉर्मन्स विघ्नेश पाटील. 5 चेंडूमध्ये 5 धावा. शेवटचा बॉल. 8 वरती 1 गावदेवी गोट संघ. सेमी फायनल मध्ये पोहोचायचं असेल तर इथे मोठी फटकेबाजी हवी. मुरबी संघ ऑस्ट्रेलिया जिद्दी संघ आहे. परत रोशन सालुंके. शेवटचा बॉल लॉट केलाय बॅटच्या रडार मध्ये. चांगला टायमिंग बस आणि फलंदाज राजवानी दिस. षटकार. समारा संजय माली केवाले यांच्या वतीने प्रेक्षक कमाल झेलसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. नितीनदादा पाटील घोट यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. दमदार आमदार ट्रॉफीचे ते ऑर्गनायझर आहेत. त्याचबरोबर भाऊशेठ ठाकूर साहेब मुरबी आपले मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच मैत्रीपूर्वक लढती पाहायला मिळेल, कारण A1 जोडीचं इथे शुभागमन पाहायला मिळतं. सन्माननीय नितेश पाटील घोडगाव आणि त्यानंतर भाऊशेठ ठाकूर मुरबीगाव याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीर म्हणून मोटरसायकल पाहायला मिळते आणि त्यानंतर बिंदासबाई टोंबरे यांच्या माध्यमातून सुद्धा एक बाईक पाहायला मिळते. गोलंदाज तयार. बंटी ठाकूर विरोधात आक्रमकतेने फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतं आणि या चेंडूकडे एक धाव पाहायला मिळते. मैत्री कशी असावी तर नितेशदादा पाटील आणि बोलनाथदादा पाटील यांच्यासारखी दोघेही वेगवेगळ्या राजनीती पार्टीचे व्यक्ती असले तरी देखील त्यांची मैत्री कट्टर आहे. आणि कट्टर सनातनी मैत्री तुम्हाला पाहायला मिळते. आणि नितेश पाटील आणि भाऊशेठ ठाकूर यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीजची बाईक देण्यात आली. या स्पर्धेसाठी त्यांचं सहर्ष स्वागत आणि आभार. जबरदस्त माहोल पाहतो. ही दोस्ती तुटायची नाही आणि दोस्तीची स्पर्धा पाहतो, नाईट स्पर्धा. अगदी बरोबर, कारण की मैत्री आणि संगत महत्वाची असते आणि अशी संगत असेल तर तुम्ही देखील उद्योजक बनवू शकता. मोठे उद्योजक आहेत. फटका बॅटच्या रडार मध्ये, मिडल ऑफ द बॅट, रोशनच्या बॅट मधून षटकार.
सहर्ष स्वागत केलं बॅटरने. काय जोश जल्लोष पाहतो आपण फटक्यामध्ये पाहिला. रोशन सालुंके अंतिम पर्यंत खेळपट्टीवरती तटस्थ राहिला तर मोठे फटके येऊ शकतात. 2 गडी बाद 21. पुन्हा प्रहार केलाय. काउंटर अटॅक आजमावण्याचा प्रयत्न मिड विकेटला आपण पाहिला परंतु संकेतने काय केलं परंतु बॅकअप पुन्हा एकदा चांगलं राहिलं आणि यांनी या चेंडूकडे एक सिंगल रन्स. ही दोस्ती तुटायची नाही या गाण्यासाठी डीजे मास्टर नितीन यांच्यासाठी 500 रुपये. नितेश दादा पाटील प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष आहेत बीजेपी आणि दमदार व्यक्तिमत्व आमदार चषकाचे आयोजक. अप्रतिम. दोस्ती तुटायची नाही. बोल्ला शेठ पाटील नितेश दादा पाटील यांची दोस्ती सदैव राहील. एक कट्टर दोस्त आहेत दोघेही. स्क्वेअर कट केलाय. पॉइंटच्या वरून केले दा बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट कडे. 1 रन कंप्लीट केली गेली. 2 धावा देखील घेतील आणि रोशन प्रीतमची तुम्ही जोडी पाहतायत. A1 जोडी गोट संघाची धावफलक इथे पुढे पोहोचताय 24 वरती 2. प्रवीण या A1 जोडीला A1 दर्जाचा खेळ साध्य करावा लागेल कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये फक्त धावा पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद अगदी 24 धावा परंतु या धावा उत्तरार्धासाठी पोषक नसाव्यात आणि हे पाहता आता बिना दिवाळीचे रॉकेट सोडावे लागतील टीम गोट संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती बंटी ठाकूर. सुकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आणि सुप्रसिद्ध उद्योजक दिवेश भगत साहेबांचं आगमन इथे होत आहे. मनपूर्वक आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागत आहे. काउंटर अटॅक अटॅकिंग मोड मध्ये खेळत असताना बॅटिंग मार्क वरती प्रीतमच्या बारमधून हा येतोय पहिला चौकार. स्वभाव नाही त्याचा साधा पुरा करीतो आपला वादा कोटगावचा नितेश दादा पुरा करीतो आपला वादा युवा नेता नितेश दादा. कमलाकर ठाकूर मुरबी यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत आहे. मयूर शेलके आपले मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. यावर्षी सर्वाधिक व्ह्यूज कोणत्या स्पर्धेला मिळाले तर नितेश दादा पाटील यांच्या आमदार चषकाला धम्माल व्ह्यूज त्यांच्या चषकाला मिळाले. रायगड ठाणे शो मॅच तुम्ही पाहिली. दर्जेदार स्पर्धा झाली आणि नितेश दादा शुभेच्छा देऊया त्या मॅच साठी. महेश केनी करिअरदाने आणि मयूर शेलके ज्ञानेश्वर पाटील सुकापूर या सर्व सहकार्यांचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. मोठ्या संख्येने पावड्यांचा ताफा या स्पर्धेमध्ये व्हिजिट देतोय. सर्वांचं आमच्या सरपंचांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल. 3 षटकं झाली समाप्त. एकूण धावा पडल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 28. अजूनपर्यंत एका षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि स्लॉगरच्या षटकामध्ये मुंहतोड जबाब देण्यासाठी टीम गोट आता पुढे सरसावेल परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून RMSK YCC हर्षाली 11 मुरबी हा संघ दमदार कामगिरी करतो. नेहमी आपण पाहिलंय गोटच्या स्पर्धेमध्ये बोल्ला शेठ पाटील यांच्याकडून बाईक असते मॅन ऑफ द सिरीजला आणि वल्लभच्या स्पर्धेमध्ये नितेश दादा पाटील यांच्याकडून बाईक असते आणि नेहमी आपण यांची चांगली मैत्री पाहिले. 28 वरती 2 गोट संघ इथे खेळत असताना शेवटचे 6 बॉल बाकी आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय सॅम ठाकूर. ही महत्वाची लढत. रोशन सालुके स्ट्राईक इन वरती. रोशनला इथे मोठी फटकेबाजी करावीच लागेल. नक्कीच स्टायलिश गोलंदाजी सफर करण्यासाठी सॅम ठाकूर सज्ज असेल. हे स्लॉगरचं षटक RMSK YCC मुरबी या संघासाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे. पहिला बॉल धाकर फटका खेळलाय डीप मिड विकेटला. दमदार फटका येतोय. दमदार रुबाबदार शानदार चौकार. रोशन सालुंके ऑन फायर. घोट संघाची ओळख आहे रोशन सालुंके. अनस्टॉपेबल बॅटर आहे तो. पहिला बॉल 4. फुलर लेनचा बॉल. खराब गोलंदाजी फटकेबाजी सुरू आहे. स्टँड अँड डिस्पॅच मिड विकेटला षटकार. 2 बॉल 10 रन. धावफलक गेल्या 38 वरती आणि 4 बॉलचा खेळ बाकी असेल. ऍक्शन रिप्ले मध्ये फुलटॉस बॉल पाहू शकता. लोअर फुलटॉस मध्ये फेकून दिला मिड विकेटला. रोशनच्या बॅट मधून षटकार. एका सेट बॅटरला फुलटॉस चेंडू टाकाल तर मोठे फटके येतील. नक्कीच फुलर लेनचे चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे मोठे फटके येताना आपण नेहमीच पाहत असतो. ज्या पद्धतीने लोखंडी खडे चावाल तर दात तुटतीलच आणि त्याच पद्धतीने फुलर लेनचे चेंडू फेकाल तर षटकारी बसतीलच. हाच आपण तंत्र पाहतो. रोशन सालुंके आता सेट झालाय. 9 चेंडू मध्ये 27ची बॅटिंग तो करतोय. चांगली बॅटिंग आहे. एकटा लढतो मैदानामध्ये. एकटा टायगर सारखी त्याची बॅटिंग तुम्ही पाहताय. खूप चांगली फलंदाजी. 4 चेंडूचा खेळ बाकी. बॉल तयार.
लेग कटर बॉल तुम्ही पाहिला, टप्पा पडल्यानंतर टर्न झाला, चेंडूमध्ये गती परिवर्तन पाहिलं, चेंज ऑफ स्पेस. आणि सॅम ठाकूरची खासियत आहे, जसा चेंडू टप्पा पडतो ना तो टर्न होतो खूप चांगला. 2 मोठ्या फटक्यानंतर चांगली अशी वापसी दाखवतोय सॅम ठाकूर. चेंडू क्रमांक 4. 4 चांद लावणारी गोलंदाजी त्याला सफर करायची आहे. क्षेत्ररक्षक सज्ज असतील आणि देखना झेल त्या ठिकाणी कन्वर्ट केलाय शुभम ठाकूरनं. चांगली बॅटिंग केली त्याने. 38 वरती 3, 27 धावा रोशनच्या बॅट मधून आलेत. 38 मधून नक्कीच 11 चेंडू खेळला, 27 धावा, एकूण 3 षटकार, 2 चौकारांचा साज राहिला. ऍज अ ओपनर सलामीवीर म्हणून चांगली सलामी ठोकली रोशन सालुंकेनं. व्यासपीठावरती अनेक मोठमोठे आयोजक आपल्यासोबत जोडले गेलेत. पेटची स्पर्धा पाहिली, रणजितदादा गरड, विशाल जोशी यांचं नाईटचं आयोजन पाहिलं, आमदार चषकाचं दमदार आयोजन पाहिलं. अगदी 18 मिलियन जे सबस्क्राईब आहेत ती स्पर्धा ती टेलिकास्ट करत होती आणि चांगले व्ह्यूज त्यांना देखील मिळाले. अप्रतिम स्पर्धा. नक्कीच सर्व आयोजक मंडळी सध्याच्या घडीला पूर्णपणे या मॅचला एन्जॉय करते. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. सॅम ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती, पंचम बॉल मार्ग असते. सॅम तयार. फुलर लेनचा अगदी बॉल पाहिला आपण, ऑन साईडला क्लिअर केलंय, एकच जाव मिळते. आणि समोर बॅटिंग मार्क होती पाहायला मिळेल, ज्यानं अगदी 3 चेंडूंमध्ये 7 धावा बनवले. असा काढू ऐक गावदेव 11 घोट संघाचा प्रीतम पाटील. 1 षटकार 1 चौकार बसले. 11 धावा या 4 चेंडूवरती 10 रन्स आले. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सचिन पाटील, प्रीतम पाटीलला तुम्ही पाहतायत. पाटील बंधू 39 वरती 3, 1 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल, 11 धावा. बोललात पाटील भरपूर खुश आहे. आजचा दिवस कधीच विसरणार नाही बोलला शेठ पाटील. फेकला चेंडू, फाईन लेग लॉंग लेग कडे, गिरकी गेलं चेंडू मागे निघून जातो. 1 रन कंप्लीट केले जाते. 2चा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण होतात आणि अशा तऱ्हेने पहिलं सत्र समाप्त झालं. तिथे टॉस जिंकल्यानंतर घोट संघाने बॅटिंगचा निर्णय घेतला. धाव फलकावरती 41. मॅच जिंकण्यासाठी टीम RMSK YCC मोरबी करायचे 42 येणाऱ्या 24 बॉल मध्ये. प्रवीण सर्वांची प्रचंड मेहनत पाहतो. खेळाचं पहिलं पूर्वार्ध समाप्त झालं, परंतु सर्वांचा अभ्यासपूर्वक लढा राहिला या स्पर्धेमध्ये. आणि खास करून आता आपण स्क्रीन वरती पाहू शकता, आपण आमचे गुरुवर्य महागुरु MD गडगे सरांना पाहतो. जणू का एखाद्या महाविद्यालयातील आपण मुख्याध्यापक पाहतो त्या पद्धतीने ते लिखापट्टी करतात. आता नितेश दादा पाटील यांच्या स्पर्धेत 2000 पाहुण्यांना हँडल केलं त्याने. आणि काय ताफा होता गाड्यांचा, रॉयल एंट्री, अक्षरशः बघत राहावं इतका चांगला ड्रोन व्ह्यू तिथे घेतला गेला. जबरदस्त. आणि या स्पर्धेत देखील तेच घडलं. आपण पहिल्या रात्री काल पाहिलं तब्बल 60 गाड्या होत्या आणि आज तब्बल 75 गाड्या. इथे देखील 1000 पेक्षा अधिक पाहुण्यांचा सत्कार झालाय. महाराष्ट्रातील हा बाप निवेदक आपण म्हणू शकता असे आमचे गुरुवर्य महागुरु MD गडगे सर चंद्रन. निश्चित जर महागुरु नसतील तर अशा स्पर्धा होणे कठीण आहे, कारण की त्यांच्याकडे जी ताकद आहे ती भरपूर कमी लोकांकडे. स्टेजवरती पाहताय RCC ट्रॉफीचे आयोजक रणजितदादा गरज, तदनंतर बाबूजी ठाकूर ज्याने मॅन ऑफ ची बाईक दिली, आणि तदनंतर वलपचे ग्रामस्थ देखील आहेत, मोरबीचे ग्रामस्थ देखील आहेत. थँक्स रोशन पाटील आणि प्रवीण टेंबे ते मान्यवरांचा तत्परी आपण सन्मान इथे करणार आहोत. सुकापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच दिव्येश भगत साहेबांचा येथेची सन्मान इथे केला जाईल. दिव्य दादा या सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. तर राजूदादा पाटील आमचे स्पर्धा ऑर्गनायझर आहेत. माजी सरपंच त्यांच्या शुभ हस्ते दिव्येश दादा भगत सुकापूर गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आहेत. भगतवाडी दत्ताशेठ भगत साहेब अर्थात बुवाशेठ भगत यांचे ते सुपुत्र आहेत आणि विद्यमान उपसरपंच आमचे परममित्र सुद्धा आहेत. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. सन्मान चिन्ह देऊन दिव्येश भगत यांचा यथोचित सन्मान विद्यमान उपसरपंचांचा आमचे विघ्नेश पाटील आणि राजूदादा पाटील यांच्या शुभास्ते केला जात आहे. मयूर शेलके, मयूरदादा शेलके या पनवेलचा राजा चिंतामणी मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. सन्माननीय मयूर शेलके साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. मयूर शेलके यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. खऱ्या अर्थाने गौरा गणपती उत्सवामध्ये त्यांचा
त्यांच्या मंडळाला खूप मोठं योगदान असतो आणि अशा दमदार व्यक्तिमत्वाचा हेतूची सन्मान राजूदादा पाटील माजी सरपंच आणि विघ्नेश पाटील यांच्या शुभास्थिती केलं जात आहे. ज्ञानेश्वर पाटील पाली देवद भारतीय जनता पार्टी विभागीय अध्यक्ष आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मानित केलं जाईल. ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा हेतूची सन्मानित केलं जाणार आहे. महेश केनी या, महेश केनी आपला सन्मानित केलं जाणार आहे. महेश केनी सुकापूर गाव भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आहेत. महेश केनी सन्मानित ज्ञानेश्वर पाटील यांना आम्ही ते पाहतो. पाली देवत अर्थात सुकापूर पंचायत समिती विभागीय भारतीय जनता पार्टीचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मानित केलं जाईल. महेश केनी या, महेश केनी आपला हेतूची सन्मान राजूदादांच्या शुभास्थिती केलं जाणार आहे. राजूदादा या, राजू वाहन चालक. आज नितीनदादा पाटील इथे उपस्थित आहेत. तर सन्माननीय आदरणीय जीवन ठाकूर मुरबी, जीवनदादा या आपला सन्मानित केलं जाणार आहे. जीवन ठाकूर मुरबी यांचा सन्मानित केलं जाईल. जीवन ठाकूर आणि मिथुन पाटील मुरबी या दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मानित केलं जाणार आहे. कमलाकर शेर या आपला यथोचित सन्मानित केलं जाईल. कमलाकर ठाकूर आणि अरुण पाटील मुरबी आज आमचे भाऊशेठ ठाकूर आहेत. त्यांच्या समेत नितीनदादा पाटील पनवेल महानगरपालिका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आणि नाईट स्पर्धेचे ते दमदार ऑर्गनायझर आहेत. त्यांच्या समेत आमचे रणजित दादा घरा 16 रणजित दादा स्वागत आहे आपलं. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे बोलणार आहोत. खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात विशाल जोशी यांना आम्ही पाहतो. खऱ्या अर्थाने बैलगाडा शर्यतीमध्ये खूप मोठा त्यांचा आदर सन्मान सातत्याने केला जातो. तर रोशन आणि प्रवीण यांच्याकडे पुन्हा एकदा आपण बोलूया. मेहमान नवाजी करते हुए वलभ के सरपंच बोलना शेठ पाटिल, विद्यमान उपसरपंच ग्राम पंचायत विद्यमान सदस्य है. ये मेहमान नवाजी बहुत जरूरी होती है. मुरबी के समर्थक जुड़े, गोट के समर्थक उनकी मेहमान नवाजी. आइए चलते मुकाबले की तरफ. जीत के लिए 4 ओवर में 42 का टारगेट है. कंपल्सरी चेसिंग, आखिरी क्वार्टर फाइनल का मुकाबला और इसके बाद लकी ड्रॉ किया जाएगा 3 विजेता टीमों में. योगेश पाटिल मुन्ना यॉर्कर स्पेशलिस्ट, साइड डम गेंदबाज. किरण पवार को पिछले साल रोक के रखा था इन्होंने घोटना बिल्कुल पनवेल प्रीमियर लीग में. वो योगेश मुन्ना सबसे फॉर्म में गेंदबाज है. पिछले साल 11 मैडन ओवर की थी. इस साल भी कई मैडन ओवर इनके नाम पर है और हमेशा चर्चा में रहते घोट के गेंदबाज योगेश पाटिल मुन्ना. दर्जेदार गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती योगेश पाटील मुन्ना बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. काउंटर अटॅकला होती सुरुवात. ऑफ ड्राईव्हचा देखना फटका, लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल झाले आणि बॅटिंग मार्क वरती बंटी ठाकूरच्या सहसाथीने विकी पाटील कर्मवीर धर्मवीर जोड़ी टीम मुरबी. विकी पाटिल पिछले साल के बाइक विजेता और उनके लिए क्वार्टर फाइनल का आखिरी मुकाबला होगा जहां से वो रन बना के वापस इस साल भी बाइक का सपना पूरा करेंगे. मेहमान नवाजी करते हुए बोलना शेठ पाटिल, विघ्नेश पाटिल, ज्ञानेश्वर पाटिल, ये हमारे त्रिमूर्ति आयोजक. ये मेहमान नवाजी, ये प्यारे गेस्ट इज अवर गॉड. नक्कीच आयोजकांची प्रचंड मेहनत आणि या मेहनतीमध्ये मोठ्या संख्येनं पाहुण्यांचा ताफा या स्पर्धेला विजिट दाखवतोय. सर्वांचा मान सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातो. 1 रन 0 विकेट. पारी की शुरुआत की थी बंटी ने, विकी को स्ट्राइक रोटेट की. ये सबसे बड़ा मुकाबला होगा क्योंकि पनवेल की 2 ताकतवर टीमें गावदेवी घोट और उसके बाद उनके सामने RMS के YCC मुरबी टीम. विकी पाटिल लेफ्ट हैंड बैटर. विकी पाटिल के लिए यह मैदान हमेशा लकी रहा है. आखिरी क्वार्टर फाइनल, इसके बाद 1 सेमीफाइनल, 1 फाइनल. लकी ड्रॉ होगा. बैटर तैयार, सम्मान देना चाहते, बैटकट नहीं हुई. मुन्ना थोड़े से शॉकिंग मोमेंट में गए. अंपायर का इशारा, व्हाइट बॉल, एक्स्ट्रा रन. 42 का टारगेट है. व्हाइट बॉल से भी मुरबी के लिए बात बनेगी आज. नक्कीच 100 धावा इथे मारक नसतील तर निश्चित तारक असतील टीम मुरबी संघासाठी. व्हाइट बॉल पाहिला आपण योगेश पाटीलच्या माध्यमातून. हे प्रवीण पहिलं षटक दोन्ही संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट असेल. इथे धावा रोखल्या तर बाजी मारू शकतो टीम घोट संघ. साइडम गेंदबाज है, साइडम फास्टर बॉलर है योगेश पाटिल मुन्ना. नाम मुन्ना है लेकिन इनका गेंदबाजी का तरीका बहुत खतरनाक है. फैबुलस बॉलर मुन्ना विकी पाटिल के सामने. सम्मान दिया विकी ने उनको. लीजिए आप सम्मान लीजिए, आप उसके हकदार हो.
ये तगड़ी गेंदबाजी होती है योगेश पाटील की. प्रवीण, पहिल्या षटकामध्ये योगेश पाटील विरोधात सावध पवित्र राखलाय हे प्रथम दर्शनी पाहायला मिळतं. ज्या पद्धतीनं विकी पाटीलनं पुश केलं, एक धाव मिळवली. अभ्यास जरूरी होता है रोशन, जब कोई तगड़ा गेंदबाज सामने होता है उसे सम्मान दीजिए. और आकाश में देखिए ड्रोन इस मैच को फिल्माता हुआ. आखिरी रात है, ड्रोन आज आखिरी मुकाबले तक आसमान में रहेगा, हर क्षणों को दिखाएगा पीटीसी लाइव के द्वारा. योगेश पाटिल की गेंदें बची है 4, 2 पे 0. बंटी ठाकुर, इनका बल्ला चला दूसरी रात इस मैदान पर ए पोल में. यॉर्कर बॉल पाव पे लगी है, उंगली आसमान में, फिंगर अप, बैटर आउट. एलबीडब्ल्यू, बंटी ठाकुर की पारी समाप्त. शिवा गोदली गए योगेश के साथ, तालियों से उनका स्वागत किया और बैटर आउट. बंटी की पारी समाप्त. बोला जय श्री राम. पाटीलनं काम काढलं, कारण एक धाकड काढू बंटी ठाकूरला बाद करण्यामध्ये त्याने यश प्राप्त केलंय आणि पहिला मोहरा गारद होतोय टीम RMSK-YCC मुरबी या संघाचा. अंपायर चेक करे क्या गेंद स्टंप के बीच में से गई थी या नहीं, वो चेक किया जा रहा है सभी खिलाड़ियों के द्वारा. शिवा गोंदली पे चर्चा कर रहे, विकी के साथ बेल्स नहीं गिरी थी. एलबीडब्ल्यू आउट हुए बैटर 3 पे 1. टीम यहाँ पे YCC RMSK मुरबी अब आएंगे बैटिंग के लिए नए बैटर शुभम ठाकुर. 20 चेंडूने अगदी जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि नवीन खेळाडू आलाय बॅटिंग मार्क वरती शुभम ठाकूर. सुशोभित खेळी त्यालाही साकार करावी लागेल, कारण बंटी ठाकूर सारखा मातबर काढू तंबूच्या दिशेने परतलाय. रडायचं नाही तर लढायचं, लढण्याची ताकद तुमच्याकडे असली पाहिजे. कहते इश्क और जंग में सब कुछ जायज है और इश्क और क्रिकेट में सब कुछ जायज है. शुभम ठाकुर जिसने बहुत बढ़िया कैच लपका था मिड विकेट पर, वो खिलाड़ी विकेट कीपिंग भी करते हैं, बैटिंग भी करते हैं. 1 डाउन पर शुभम को भेजा है और कुछ बल्लेबाजों को बैक साइड में यहाँ पर रखा है बैकअप के लिए. 3 रन 1 विकेट 2 बॉल का खेल बचा है. योगेश पाटिल मुन्ना फुलर लेन की बॉल लोअर फुलटस में गैप में खेला, मिड विकेट लॉन्ग ऑन, सीमा पर 4 रनों के लिए बेहतरीन चौका. शुभम ठाकुर की शुरुआत. सात रन 1 विकेटों के नुकसान पर. आखिरी बॉल, ज्यादा रन नहीं दिए मुन्ना ने विकी पाटिल होने के बावजूद भी. नक्कीच इकॉनॉमिकल स्पेल हा साध्य केलाय मुन्नानं. योगेश पाटील तयार आहे. अखेरचा बॉल, वेगवान फटका, काउंटर अटॅक, देखणी फटकेबाजी येतोय या इनिंग मधील पहिला दमदार षटकार. के लिए 29 चाहिए विकी पाटिल आने वाले 3 ओवर में. और आज हमने दोस्ती देखी, आज नितेश शेठ पाटिल भी काटे के मैदान पर थे. प्रवीण शेठ पाटिल इनका प्रवीण 11 खारगर टीम खुले ओपन टूर्नामेंट्स में चैंपियन बनी. संकेत पाटिल थे उस टीम में और उनके बाद बोलना शेठ पाटिल इनकी कानपुली चैंपियन रही. और प्रवीण पाटिल बुरदुल के जो समाज सेवक है उनकी टीम भी रनअप रही रतुंबा यानी काटे टूर्नामेंट्स में. नक्कीच A1 दर्जाचे आपण व्यक्तिमत्व पाहतो आणि खरे आता रायगड जिल्ह्यातील आपण लकी पॅकर पाहतो आणि त्यांच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांचा डंका आणि फक्त डंका पाहतो. रोशन नेशनल बाग चैंपियनशिप ट्रॉफी दिनेश शेठ पाटिल खाड़ी के मैदान पे 20 लाख की टूर्नामेंट थी, तब वहां पर भी प्रवीण शेठ पाटिल, नितेश शेठ पाटिल और भोलना शेठ पाटिल की टीम खेल रही थी. आखिरी मुकाबले में जबरदस्त खेल रहा और वो तीनों दोस्त आज खाड़ी काटे के मैदान में जरूर आपको देखने मिले. तीनों का भी सत्कार हुआ. नक्कीच त्रिमूर्तींचा आपण पूर्णपणे माहोल पाहिला स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये. परंतु लक्ष बघूया, एकूण 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. रिक्वायर रन रेट 9.667 का, यानी 1 ओवर में 10 रन चाहिए. 3 ओवर 29. बैटिंग के लिए विकी पाटिल है, बॉलर तैयार. लोअर फुलटॉस बॉल फेंक दिया, कैच इट, आउट होते हुए विकी पाटिल. फुल टॉस गेंद पर खराब बैटिंग परफॉर्मेंस
ये मौका बनेगा घोट के लिए कमबॅक का. रोहितच्या माध्यमातून उत्तम असा झेल पकडला जातो. दूसरा गडी बाद होतो काढू विकी पाटील. बैक टू द पवेलियन. प्रीतम पाटिल की ये बॉल लोअर फुलटॉस थी, बल्ले के जड़ में झुककर शॉट को खेला था, जरूरत नहीं थी शायद स्वीप करने की और फील्डर को देखा नहीं विकी ने. कॅच आउट. प्रवीण बैठक फटका खेळण्याचा प्रयत्न होता विकी पाटीलचा, परंतु अनसक्सेसफुल आणि लागतोय दुसरा धक्का टीम मुरबी या संघाला. आणि या मॅच मध्ये काहीच आपण वेगळं पण पाहतो आणि निश्चितच कंट्रोल रूम मध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण रिची संदीप पाटील यांना सुद्धा पाहतो. राखव काढो अध्यक्ष रायगढ़ कमेंटेटर एसोसिएशन के आए थे 26 तारीख को यहाँ पर कमेंट्री बॉक्स में, लेकिन मुरबी में भी नाइट मैच शुरू है, इसलिए उनको मुरबी में जरूर रुकना पड़ेगा स्वर्गीय प्रेमनाथ ट्रॉफी 2024 के लिए. 17 चेंडू जिंकण्यासाठी एकूण 29 धावसंख्येचा पल्ला हा मात्र अजूनपर्यंत गाठावा लागेल. ओमकार पाटिल को अब रुका के रखा था. ओमकार पाटिल है नंबर 4 पे. क्या प्लानिंग है मुरबी टीम की? ओमकार पाटिल, क्या वो प्लानिंग सक्सेसफुल होगी आज? हल्के हाथों से धकेला, मिड ऑफ पे ड्राइव शॉट है, ऑफ ड्राइव, लॉन्ग ऑफ पे बॉल गई है, 1 को 2 में कन्वर्ट करेंगे, मुकम्मल 2 रन. खराब फील्डिंग का नतीजा, थोड़ा लेजी क्रिकेट होता हुआ, तेजी करनी होगी, लेकिन ये हमारे रुशल पाटिल है, आमदार चषक के आयोजक, गोल्डन मैन. इनकी फील्डिंग भी कभी कभी रॉयल होती है और नितेश पाटिल इनके बिल्कुल खास है. रुशल पाटिल स्कोर कोर्ट पे रन यहाँ पे आते हुए 15 रन 2 विकेटों के नुकसान पर 27 रन चाहिए 16 गेंदों पर. प्रीतम पाटील तयार आहे. चेंडू क्रमांक 3 प्रीतम मार्गस्थ आहे. ओहो, बैठक फटका, चेंडू सीमा पार, छक्का षटकार. दिस इज द बिग शॉट, दिस इज द माइलस्टोन. सुपर मेलोडी स्ट्रोक. ओमकार पाटिल, ओमकार की जय जयकार. इसलिए ओमकार को देखने के लिए कई दर्शक आते हैं ये ट्रेडमार्क शॉट देखने के लिए. बैठक स्ट्रोक था, ये घुटना टेक और ये छक्का देख. आक्रमकता, दहशत, दरारा, पूर्णपणे दबाव तंत्र हा छेडण्याचा आपण प्रयत्न पाहतो. बॅटिंग मार्क वरती ओमकार पाटील ऑन फायर. आपण अलीकडचा फटका डीप विकेटच्या डोक्यावर फटका टाकण्याचा प्रयत्न राहिला, परंतु तात्काळ लेटकट खेळायचं होतं, परंतु डॉट बॉल. जब भी छक्का आता है कैमरामैन का जो कैमरा वर्क है बहुत लाजवाब है, बिल्कुल गेंद से कैमरा हटता नहीं. ये टेक्निकल टीम है पीटीसी लाइव. 2,54,000 सब्सक्राइब है, इसे जरूर सब्सक्राइब करें. आने वाले बड़े मुकाबले आपको जरूर देखने मिलेंगे. अगली बॉल बल्ले के टो पे लगी है, सामने फील्डर है, लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर पे, दूर थे बहुत, 2 में कन्वर्ट किए, शायद 2 रन मुकम्मल. नक्कीच फिल्डिंगच्या माध्यमातून आपण चांगलं कार्य पाहिलं. अनिकेत मडवी त्या ठिकाणी सज्ज होते, पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं, कारण हा झेल तितकाच इम्पॉर्टंट होता टीम घोट संघासाठी. तात्काळ 2 धावा आपण येताना पाहिल्या आणि सांगी कोठा जाऊन पोहोचतोय. अगदी 2 गडी बाद टीम मुरबी संघ जाऊन पोहोचतोय 23 वरती. येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता. शिवा गोदली, रोशन सालुंके गेम प्लानिंग कर रहे. ओमकार का विकेट लेने के लिए फील्डिंग सेटअप. फिर से एक बार मिड विकेट पे बॉल हल्के हाथों से ढकेला. इस मर्तबा थोड़ी फंबल हुई खिलाड़ी. थ्रो अच्छा नहीं है, फिर से निराश होगी घोट. 1 रन महज मिलेगा. 2 ओवर का खेल समाप्त. 24 अब 12 गेंद पे 18 चाहिए. कश्मकश हैरत अंगेज मुकाबला. ओमकार पाटिल जब तक है तब तक मुकाबला मुरबी के पक्ष में ज्यादा होगा. नक्कीच अजूनपर्यंत मॅच आपल्याला बॅलन्स पाहायला मिळते. 12 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 18 धावसंख्येची आवश्यकता आहे. ड्रोनच्या माध्यमातून या स्पर्धेचं विहंगम दृश्य हे मात्र टिपलं जाईल. बट आय व्ह्यू खऱ्या अर्थानं पक्षाच्या डोळ्यातून पूर्णपणे ही स्पर्धा कशी कव्हर केली जाते याचं उत्तम उदाहरण पनवेल टेनिस क्रिकेट.in पीटीसी. जरूर इस वेबसाइट को, इस यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें. पनवेल की पहली वेबसाइट है, 2,54,000 सब्सक्राइब है. बेल आइकॉन प्रेस करें. बड़ी वेबसाइट है. आने वाले मुकाबले आपको और बढ़िया देखने मिलेंगे. जिसने पनवेल प्रीमियर लीग को टेलीकास्ट किया था वो ये वेबसाइट है. नक्कीच फाउंडर संदीपजी वास्कर यांच्या माध्यमातून आपण ही पीटीसी पाहतो ना. पूर्णपणे केडी ब्रदर्स पुढे त्यांची सेना इथे तटस्थ आहे. त्यांच्या माध्यमातून हा माहोल पाहतो, परंतु लक्ष वेधूया. 12 चेंडू 18 धावसंख्येची आवश्यकता. रोशन सालुंके के हाथों में गेंद है. अब मुकाबला कश्मकश होगा, हैरत अंगेज होगा, बिग फाइट मुकाबला होगा. बेस्ट वर्सेस बेस्ट. ओमकार पाटिल के खिलाफ रोशन सालुंके. दोनों का तजुर्बा बहुत अच्छा है. शिवा गोंदली की गेम प्लानिंग सेट हो चुकी है. फील्डिंग में बदलाव हुआ
हुआ, क्या रोशन सालुंके उसी अंदाज से गेंदबाजी करेंगे, उसी तहजीब से करेंगे? क्या होगा मुकाबले में? ओमकार पाटिल के खिलाफ रोशन सालुंके 12 गेंदों पे 18 रन, 9 का रन रेट। कौन जाएगा सेमीफायनल में और लकी ड्रॉ में किसका नसीब अच्छा होगा आज? सर्वात मोठं रणकंद मुरबी बनाम घोटचा हा रणसंग्राम पाहतो. इथून सामना कोणता संघ जिंकणार? 12 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. क्रिकेटचा थरार. बॉलर तैयार. बेस्ट वर्सेस बेस्ट. ओमकार, रोशन. पहली बॉल अंपायर मुड़ते हुए आउटसाइड द ऑफ स्टंप, वाइट बॉल. एक्स्ट्रा रन्स, रन कम है खाते में. कहते बैंक अकाउंट में पैसा कम हो, खर्चा कम करिए. वाइट बॉल. पहिलाच बॉल अतिरिक्त पाहतो. रोशन साळुंकेच्या माध्यमातून ही अतिरिक्त धाव इथे दिली जाते. 24 धावा धाव पडायला होती. 25 धावा पाहिल्या, परंतु काउंटर अटॅक ऑन फायर. ओमकार पाटील की जय जयकार. चेंडू सीमा पार, हा षटकार. को देखिए, शॉर्ट बॉल, हाफ ट्रैकर पुल किया, मिड विकेट पे विंटेज पुल शॉट 6 रनों के लिए. पीटीसी लाइव 5 कैमरे आज फिल्माते हुए और 6वां कैमरा ड्रोन कैमरा इस्तेमाल किया बोलेश्वर पाटिल ने. 4K कैमरा से ये मैच लाइव देखते हुए दर्शक सभी का स्वागत. बॉल तैयार. 2 बॉल 2 6. आई थिंक मिड विकेट पे कवर किया, क्लियर किया ओमकार पाटिल. सबसे बड़ा खतरा पीछे रखा था और ये ओमकार की बैटिंग है. देखिए 2 बॉल 2 6 इन रो. एक्शन रिप्ले में देखिए इस बॉल को किस तरीके से खेला है. बिल्कुल बल्ले के स्लॉट में और फेंक दिया गणेश नगर के प्लॉट में. विनी वानखेडे ओमकार के लिए हमेशा लकी रहा है. नक्कीच पूर्णपणे रडार मध्ये आल्यानंतर हे आपण धावसंख्येचं आकलन पाहतो. वेगाने पुढे मार्गस्थ होते. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक सज्ज असतील. कहाणी मेटवीस. विकेटचं झाले पतन. कदाचित आहे. वर्तमान लढत आपण इथे पाहतो. घोट विपक्ष मुरबी या संघात जो संघ जिंकेल म्हणजे 3 संघामध्ये आपण लकी ड्रॉ करणार आहोत आणि लकी ड्रॉ विजेता क्रिकेट संघ माजी सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. ओवर टू कमेंट्री बॉक्स प्रवीण टेंबे, रोशन पाटिल यांच्याकडे. 290 का स्ट्राइक रेट, 7 गेंदों पे 23 रनों की पारी. मिडिल ऑर्डर पे रखा ओमकार पाटिल को. बिल्कुल सही बैटिंग की ओमकार पाटिल ने. जैसी सोच थी वैसी बैटिंग हुई मुरबी की. कहते सोच के बदलो सितारे बदलेंगे, नजर को बदलो नजारे बदलेंगे. अब 9 गेंदों पे जाइए 5 रन. कौन जीतेगा? भाऊ ठाकुर की मुरबी या नितेश पाटिल की घोट? ये तगड़ा मुकाबला चलता हुआ. मैत्रीपूर्वक लढत पाहायला मिळते. 9 चेंडू 5 धावसंख्येची आवश्यकता आहे. मोठा मित्र परिवार इथे एन्जॉय करतोय. विशाल जोशी, रणजित गरत, त्यानंतर भाऊ ठाकूर, नितेश पाटील पूर्णपणे एन्जॉय करतायत या स्पर्धेला. नेक्स्ट बॉल, काउंटर अटॅक जारी आहे. 1 धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न, पप्पू सज्ज होते आणि वेगवान 2 धावा प्राप्त. खर्रा फिल्डिंग, याचा प्रत्युत्तर 4. सामना जिंकतोय मुरबी. मैच फिनिश. मुरबी गो टू सेमीफायनल. लकी ड्रॉ. चला तिन्ही संघाने लकी ड्रॉ साठी यायचं आहे. ज्या संघाला बाय मिळेल तो मेगा फायनलला जाणार आणि सेमीफायनल कोणाच्या मध्ये होणार याचं उत्तर तुम्हाला मिळेल. गोट संघ तुम्हाला देखील शुभेच्छा. तुम्ही देखील टॉप 6 मध्ये आहात. तुम्हाला देखील चषक मिळेल. गावदेवी गोट संघ तुम्ही देखील चषकाचं मानकरी आहात. अभिनंदन टीम मुरबी. तर वृषाल पाटील आपण गोल्डमॅन गणेश पाटील